बाहेर मिस्टर पाटील आणि मिसेस पाटील वाट बघत होते. त्यांना उत्तर द्यायचं होतं. श्वास शुद्धीवर आल्यावर देवेनी कशी प्रतिक्रिया देईल, कधी नॉर्मल होईल विचारानेच तो घाबरत होता. त्याला तिची जास्त काळजी वाटत होती. तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण कधी कधी माणूस कितीही खंबीर असला तरी आतून तुटलेला असतो. कार्तिकने देवेनीकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि तिच्यावर ब्लँकेट टाकून बाहेर आला. बाहेर मिस्टर पाटील इकडून तिकडे अस्वस्थपणे इरझाऱ्या घालत होते. तो येताच ते त्याच्यासमोर उभे राहिले. कार्तिक, हे काय होतं? ती प्रेग्नेंट आहे तर तिला एवढा धक्का कसा बसला? आणि तो असं का बोलत होता की तुझा तिच्यावर विश्वास आहे? खरं खरं सांग, हे बाळ कोणाचं आहे? मिस्टर पाटीलांनी करारी आवाजात विचारले. मिसेस पाटीलच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित पसरलं, पण त्यांनी चेहरा मात्र एकदम गोंधळलेला, हतबल ठेवला. माझंच आहे बाळ, कार्तिक शांतपणे बोलला आणि मिसेस पाटलांचं ते गोड स्मित थोडं रागात बदललं. खोटं, साप खोटं. जर ते बाळ तुझं असतं तर एवढा मोठा तमाशा झालाच नसता. ती मुलगी स्वतःच्या तोंडाने बोलत होती की तिने मिस्टर पाटीलांना पुढचं बोलू वाटलं नाही. त्यांनी रागात तोंड दुसरीकडे केलं. डॅड, बाळ माझंच आहे. फक्त जेव्हा आमच्यात रिलेशन झालं तेव्हा ती शुद्धीत नव्हती, सो तिचा गैरसमज झालाय. ती घाबरली आहे, पण डोंट वरी, आय विल हँडल इट. कार्तिक निर्विकारपणे बोलला आणि मिसेस पाटीलचे डोळे विस्फारले. काय? पण मिसेस पाटील पुढे काही बोलणार तेवढ्यात, मला नाही वाटत की तू खरं बोलतोय. स्टील, मी आता तुला काही बोलणार नाही, पण लक्षात ठेव, हे जर खोटं असेल तर देवयानीला या घरात काही स्थान नाही मिळणार. मिस्टर पाटील शब्दावर जोर देत बोलले. काळजी करू नका, तसं काही होणार नाही. कार्तिक पण त्यांच्या नजरेला नजर देत बोलला. तसं मिस्टर पाटील रागात तेथून निघून गेले. कार्तिकने सुस्कारा सोडला आणि तो पण पुन्हा त्याच्या रूमकडे जाऊ लागला. तोच कार्तिक, मागून मिसेस पाटीलचा आवाज आला. कार्तिक जागीच थबकला आणि त्याने मागे वळून पाहिलं. आता तुम्हाला काय बोलायचं आहे? कार्तिकने वैतागून विचारलं. तू खोटं बोलतोय हे मला माहिती आहे, पण एक लक्षात ठेव, जर कोणी आपला विश्वासघात केला तर त्याच्यावर पुन्हा विश्वास कधीच ठेवू नये. आयुष्याचे बोल सांगत आहे. भले आता प्रेमात सगळं माफ होत असतं. प्रेमात आपण समोरच्या व्यक्तीच्या चुका पोटात घालतो, पण नंतर त्या व्यक्तीची ती सवय बनून जाते. दिसतं तसं नसतं ते सगळं. ज्या व्यक्ती खूप साध्या वाटतात त्यांच्यावर आपण कधी शंका पण घेऊ शकत नाही, अशाच व्यक्ती आपल्या मागे आपल्याला फसवत असतात. डोळे उघडून जग बघ रे, उगीच भावनेच्या भरात काही करू नको. मला याचा अनुभव आहे, तुला पण माहिती आहे माझ्यासोबत काय झालेलं, म्हणून सांगत आहे. मिसेस पाटील डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. ठीक आहे, तुमचं बोलणं झालं असेल तर मी जाऊ? कार्तिक त्यांना दुर्लक्ष करत बोलला. कार्तिक, अरे मी गेले 15 वर्ष तुझ्यासोबत आहे. तुला आईचं प्रेम दिलं, काळजी वाटते रे तुझी. पहिलंच तू दोघींना गमावलं आहेस. आता जास्त काही झालं तर तुटून जाशील. खूप भीती वाटते. समजून घेणारी माझ्या अनुभवाचे बोल आहे. तुझ्या काकांनी मला पण. आता मिसेस पाटीलने जोरात रडायला सुरुवात केली होती. कार्तिकने सुस्कारा सोडला आणि त्यांच्याजवळ गेला. आई, रडू नका, काळजी करू नका. मी माझ्या आयुष्यात काही चुकीचं होऊ देणार नाही, मी वचन देतो. तो त्यांचे डोळे पुसत बोलला. त्याने लगेच त्याला मिठी मारली. कार्तिक, भीती वाटते रे तुला. काही झालं तर, ती मुलगी तुला सोडून गेली तर तू पूर्ण तुटून जाशील. म्हणून आतापासूनच तू मनाची तयारी कर. मिसेस पाटील रडत रडत म्हणाल्या. मॉम प्लीज, माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका, मला ते आवडत नाही. तो मिसेस पाटीलला दूर करत बोलला. माहिती आहे, पण काय करणार? आई आहे मी, काळजी वाटते. मिसेस पाटील डोळे पुसत म्हणाल्या. काळजी करू नका, मी सगळं ठीक करेन. कार्तिक बोलला आणि तेथून निघून गेला. तो जाताच मिसेस पाटीलने रागात पदर झटकला. बावळट कुठला, जिला घराबाहेर काढायला हवं तिच्यावर विश्वास ठेवतोय मूर्ख. शिट, करायला गेले एक आणि झालं भलतंच. मला यश का मिळत नाही? आता पुढे काय आणि कसं होणार? मिसेस पाटीलने दात ओठ खात हाताच्या मुठी आवल्यानं कार्तिक केलेल्या दिशेला एक रागीट कटाक्ष टाकला.
सकाळी देवयानीला जाग आली. कालचा पूर्ण दिवस कुठल्या तरी औषधामुळे ती झोपूनच राहिली होती. आता तिला खूप खिन्न वाटत होतं. तिने उठून आसपास पाहिला ना, आता तिला पुन्हा एकदा सगळं आठवलं. प्रेग्नेन्सी किटानं त्याचा निकाल आणि मग तीच बेशुद्ध होणं. तिला पुन्हा एकदा हुंदका आला. तिने उशीवर डोकं ठेवलं आणि मनसोक्त रडू लागली. तेवढा दरवाजा वाजल्याचा आवाज आला. तसं तिने पटकन डोळे पुसल्यानं त्या दिशेला पाहिलं. कार्तिक आतमध्ये येत होता. इतक्या सकाळी हा कुठे गेला होता? जिमला तर वाटत नव्हता. रात्रभर इथं नव्हता का? देवयानीने त्याच्याकडे बघून हसण्याचा प्रयत्न केला. ए देऊ, कशा आहेस? खूप दुखतंय का? त्याने देवयानीच्या डोक्यावरच्या पट्टीवर हात ठेवून विचारलं. त्यालाही माहिती होतं ती कशी असेल, तरीही तो विचारत होता. मी ठीक आहे आणि आता दुखत पण आहे. देवयानीने नजर चोरत उत्तर दिलं. आज तिला त्याच्याशी नजर मिळवणं सुद्धा सहन होत नव्हतं. कदाचित त्याच्या नजरेत नको ते बघायला मिळेल आणि मग आपण पूर्ण तुटून जावं असं वाटत होतं. देव, तुला भूक लागली आहे का? मला खूप भूक लागली आहे. मागवतो मी काहीतरी. ठीक आहे, कार्तिकने विचारलं. मी इथंच नाश्ता करतो. त्याने हुंकार दिला. तो एवढा शांत कसा असू शकतो? तिला आश्चर्य वाटत होतं. कालपासून जे झालंय त्यात तो तिची साथ देत होता. खरंच केवढा विश्वास आहे त्याचा आपल्यावर. नाही तर त्याच्या जागी कोणी असतं तर कधीच आपल्याला त्याच्या आयुष्यातून हाकलून लावलं असतं. पण तरीही तो दाखवत नसेल तरी मनातून तो किती दुःखी असेल हे ती जाणवू शकत होती. कदाचित रात्रभर याच्या भावना कुठे ना कुठे बाहेर पडल्या असणारच. कदाचित स्टडी रूममध्ये. आणि म्हणून तिला स्वतःचा तिरस्कार वाटत होता. तिला रडावंसं वाटत होतं, पण ती जीवाच्या आकांताने अश्रू अडवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचं रागत तिने तिची साडी हाताने घट्ट पकडली होती. हे देव, उठ. तो तिचा हात पकडून तिला उठवत बोलला. तशी तिने हाताची पकड सोडली आणि दुसरीकडे तोंड करून बसली. देव, मला खरंच माफ कर बाळा. कार्तिक तिचा चेहरा स्वतःकडे वळवत बोलला. आता मात्र तिने थोडं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्या रात्री तू खूप नशेत होतीस आणि मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही, म्हणून आपल्या जे व्हायला नको होतं ते झालं आणि आता त्याचा परिणाम हा आहे. कार्तिक दिलगिरी व्यक्त करत बोलल्यानं देवयानी शॉकमध्ये त्याच्याकडे बघू लागली. काय बोललात तुम्ही? तिने न समजून विचारलं. जान, आपल्याला बाळ होणार आहे, त्यामुळे आता काळजी घ्यायला हवी. कार्तिक तिच्या गालाला हलके स्पिंच करत बोलला. बाळ आपलं? तिने अविश्वासाने विचारलं. हो आपलं. तू प्रेग्नेंट आहेस. त्या दिवशी मी तुला सांगितलं नाही, त्यामुळे तुला कळलं नाही. पण आता तू प्रेग्नेंट आहेस तर तुला माहिती हवं की हे बाळ आपलंच आहे. तो किंचित हसत म्हणाला आणि तिचे डोळे विस्पारले. माफ कर ना, खाऊन घे प्लीज. मला तुला सांगायला हवं होतं. मला माहिती आहे, कार्तिक विनवणी करत बोलला. आज ती त्याला पहिल्यांदा विनवणी करताना बघत होती, तेही फक्त तिच्यासाठी. तिला हृदयात वेदना जाणवली. कार्तिक, कसे आहात तुम्ही? आजपर्यंत मनात तुमच्यासाठी फक्त प्रेम होतं, पण आज आदरही आलाय. खरंच माझ्यासाठी किती मोठं खोटं बोलताय. तुम्ही माझ्यासोबत काही चुकीचं करणार नाही याची मला खात्री आहे, विश्वास आहे तेवढा. अजून काय आणि किती सहन करावं लागेल? तिने एक सुस्कारा सोडला. फाईन, ती म्हणाली. ती इतक्या लवकर मान्य करेल असं त्याला वाटलं नव्हतं, पण ती त्याच्यावर खूप प्रेम करते हे माहिती होते. म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिच्यासमोर हातात घास पकडला. तिने त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या हातून घास तोंडात घेतला. ती खाता खाता एकटक त्याच्याकडे बघत होती. खरंच होतं, असं जोडीदार मिळायला नशीबच लागतं. कदाचित 7 जन्माचं पुण्य. तुम्ही पण खा. तिने ताटातून घास घेऊन त्याला पण भरवला, कारण त्याने पण काहीच खाल्लं नसेल हे तिला माहिती होतं. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं. देव, ज्यूस? कार्तिकने ग्लास तिच्यासमोर धरला. कार्तिक, मी हे उठल्यावर पिऊन टाकेल प्लीज. देवयानी ज्यूसकडे कटाक्ष टाकत बोलली. ठीक आहे. कार्तिकने पण जास्त आग्रह केला नाही. नाश्ता झाल्यावर देवयानी बेडवर बसली. त्याने लगेच तिला औषध दिली, पण तिने औषध घ्यायच्या ऐवजी त्याच्या मिठीत शिरली. त्याने पण तिला दोन्ही हाताने कुशीत घेतलं. देवयानीने पाणवलेले डोळे हलकेच पुसले. त्याला कळलं तर वाईट वाटेल म्हणून ती काही वेळ त्याच्या कुशीत तशीच डोळे मिटून बसली. देव, औषध? तुला आरामाची गरज आहे. त्याचा आवाज आला तशी ती त्याच्यापासून त्याच्या बाजूला झाली. तिने त्याने दिलेले औषध तोंडात टाकले आणि बेडवर पडली. कार्तिक काही वेळ तिथेच थांबला आणि नंतर बाहेर आला. तो बाहेर जाताच देवयानी ताडकन उठल्याने तिने तोंडातील औषधं बाहेर काढून फेकली. मग थोडं पाणी घेऊन तोंड साफ केलं. मला माफ करा कार्तिक. मला माहिती आहे तुम्ही आतून खूप तुटला आहात. तरीही तुमचा माझ्यावरचा विश्वास बघून खरंच मला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटतो.
आयुष्यात तुमच्यावर प्रेम करणं ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, कारण खरंच तुम्ही जगावेगळे आणि परफेक्ट आहात. पण मी तुम्हाला खूप त्रास देते माहिती आहे, म्हणून आता थोडा त्रास मी स्वतःलाही करून घेईल. देवेने डोळ्यातले अश्रू पुसत बडबडली आणि तिने ड्रॉवरमधून कात्री बाहेर काढली. कार्तिक, आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी तुम्हाला माझ्या हृदयापासून हाक मारली तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याजवळ आलात. आज पण याल ना? वेडेपणा करते, पण समजून घ्या. देवेनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि कात्री उघडून त्याच्या एका बाजूने तिने डाव्या हाताच्या मनगटावर जोरात वार केला. आहा! तिने वेदना तशीच रोखून धरली, पण हातातील कात्री मात्र खाली पडली. आता तिच्या डाव्या हाताच्या मनगटातून एक एक रक्ताचा थेंब खाली जमिनीवर ठिपकत होता. कार्तिक, प्लीज मला वाचव. तिने डोळे गच्च मिटून त्याला साथ घातली. त्याचवेळी इकडे स्टडी रूममध्ये कार्तिक सिगारेटवर सिगारेट पीत होता, पण त्याचं मन शांत होत नव्हतं. तो जोरजोरात सिगारेटचा धूर बाहेर सोडत होता आणि सिगारेट संपली की ती जोरात फेकून देत होता आणि दुसरी घेत होता. कालपासून त्याने एवढी तोडफोड केली होती की पूर्ण स्टडी रूम वेगवेगळ्या तुटक्या वस्तूंनी भरली होती. त्याने त्याचा राग प्रत्येक वस्तूवर काढला होता, अगदी मोठ्या LCD टीव्हीचे सुद्धा हाल झालेले. सकाळी नोकऱ्याने साफ करून आता पुन्हा त्याने तिथं नव्याने वस्तू फोडल्या होत्या. आता तिथे एखाद्याला आतमध्ये जायला सुद्धा जागा नव्हती राहिली. त्याचं मन खूप जास्त बेचैन होतं. काल रात्रभर विचार करून सकाळी तो देवेनीशी खोटं बोलला होता, कारण त्याला असं वाटलं होतं की जे किशोरीसोबत झालं तेच देवेनीसोबत झालं असावं, पण कोणी केलं ते कळत नव्हतं. त्याने कालच त्याच्या सगळ्या माणसांना कामाला लावलं होतं. तिच्यासोबत गेल्या 9 महिन्यात कोणी काही वाईट केलं का ते जाणून घेण्यासाठी तो उतावळा झालेला. त्याचा त्या व्यक्तीबद्दल असलेला राग त्याच्या नसनसातून वाहत होता. समोर आला तर डायरेक्ट गोळी घालेल अशी अवस्था त्याची झालेली. देव, काळजी करू नकोस. माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. किशोरीसोबत जे झालं तुझ्यासोबत नाही होऊ देणार, वचन देतो. कार्तिक स्वतःलाच वचन देत होता. कालपासून विचार करून करून त्याचं डोकं सुन्न होत होतं आणि त्याचवेळी त्याला त्याच्या हृदयात जास्त चिलबिचल जाणवू लागली. अगदी कोणीतरी जीवाच्या आकांताने त्याला मदतीसाठी बोलवतोय असं जाणवलं आणि त्याच्या तोंडून तिचं नाव बाहेर पडलं, जान. त्याने पटकन हातातली सिगारेट खाली फेकून दिली. ती ठीक असेल ना? त्याच्या मनात अस्वस्थता दाटून आली. आपण ते एकटं सोडायला नको होतं. तिला जर आपण सांगितलेलं पटलं नसेल तर किशोरीसारखं ती पण. विचाराने त्याला धडकी भरली. तो लगेच तिथून पळतच बाहेर आला आणि स्वतःच्या रूमकडे जाऊ लागला. कार्तिक, काय झालं? त्याला पळताना बघून मिसेस पाटील यांनी विचारलं, पण त्याने ऐकलंच नाही. आता त्याला फक्त ती दिसत होती. ती ठीक असावी हीच अपेक्षा तो करत होता. त्याने पळतच जोरात रूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये आला. देव, त्याने हाक मारल्यानं बेडकडे पाहिलं. ते बेडवर अस्तव्यस्त पडलेली. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याने पुढे येऊन पाहिलं ना, आता त्याच्या पायाखालची जमीन निघून गेली असं त्याला वाटलं, कारण तिच्या एका हातातून रक्त ठिपकत होतं आणि ते जमिनीवर पडून त्याचं एक मोठं रिंगण तयार झालं होतं. त्याने पटकन तिला कुशीत घेतलं. देव देव, उठ. एका हाताने तिच्या मनगटावर रुमाल बांधत तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती बेशुद्ध होती. आता तर तो इतका जास्त घाबरलेला होता की त्याचे पण हात थरथर कापत होते. त्याने तिला तसंच उचलून घेतलं आणि पळतच बाहेर आला. मिसेस पाटील अजून कॉरिडॉरमध्येच होत्या. त्यांनी कार्तिकला देवेनीला घेऊन पळताना पाहिलं आणि त्यांचे डोळे विस्फारले. त्या काही बोलणार तो त्यांना क्रॉस करून निघून गेला होता. त्याने तिला गाडीत टाकलं आणि गाडी स्टार्ट केली. त्याच्या गाडीचा स्पीड आता ऑलिम्पिकच्या रेसला मॅच करत होता. जान, काळजी करू नको, मी तुला वाचवेन. कार्तिक मधूनच तिच्याकडे काळजीने नजर टाकत बोलत होता. थोड्याच वेळात त्याची गाडी रवीच्या हॉस्पिटलसमोर थांबली. त्याने अगोदरच रवीला मेसेज करून ठेवला होता, त्यामुळे रवी बाहेरच त्याची वाट बघत होता. कार्तिकची गाडी दिसताच तो पुढे झाला. त्याने दरवाजा उघडला आणि देवेनीचा हात पाहिला. रवी, कार्तिकने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या नजरेत फक्त काळजी दिसत होती. ती ठीक आहे, काळजी करू नका, आपण आतमध्ये नेऊया, रवी म्हणाला. कार्तिकने लगेच तिला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. तिने असं का केलं? रवीने तिला सलाईन लावत विचारलं. कार्तिक अस्वस्थपणे बोटाशी चाळा करत बसला होता. त्याची एकटक नजर तिच्यावर स्थिरावली होती. रवीने तिच्या हाताला बँडेज केलं आणि कार्तिकचा हात घट्ट पकडला. तसा कार्तिक थोडा स्थिर झाला. त्याने रवीकडे पाहिलं. ती ठीक आहे, एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. धन्यवाद. कार्तिकने देवेनीच्या केसातून हात फिरवला तसं तिची चुळबुळ झाली आणि तिने हळूवार डोळे उघडले. समोर रवीचं पोपटासारखं नाक पाहून तिने नजर फिरवली.
तर बाजूलाच कार्तिक बसला होता. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. तिला पुन्हा एकदा हृदयात कोणीतरी वार केल्यासारखं वाटलं. ओहो, हिला जागलं की चालेल. रवी तिला शुद्धीवर आलेलं पाहून म्हणाला, कार्तिक. तिने कार्तिकला हाक मारली. देवेने आराम कर, आपण नंतर बोलू. खरं तर यावेळी त्याला तिचा राग आलेला, पण ही वेळ नव्हती राग व्यक्त करायची. नाही, आताच मला हवंय. देवेने थोडा हट्ट करत बोलली. काय? कार्तिकने गोंधळून विचारलं. शुद्धीवर आल्यावर ती एकदम नॉर्मल का वागत होती? कार्तिकला थोडं वेगळं वाटलं. बाळ बघायचं आहे आपलं, ती प्रेमाने त्याचा हात हातात घेत म्हणाल्यानं कार्तिक शॉक झाला. आपलं बाळ? कार्तिकने गोंधळून भुवयावर करून विचारलं. हो, तुम्ही बोलला होता ना आपलं बाळ? देवाने एकदम इनोसंट फेस करत म्हणाले. हो हो, बरोबर. कार्तिक गडबडून म्हणाला, पण मनात मात्र तो खूप जास्त जळफळला. रागात नकळत त्याच्या हाताच्या मुठ्या आवळल्या गेल्या आणि त्याच वेळी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? कार्तिकच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न पडला. कारण आता जर ती बोलते की आपलं बाळ, तर मग त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला होता. मग अशा परिस्थितीत तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? तो पूर्ण गोंधळून गेला होता. बाळ म्हणजे तुम्ही आईबाबा होणार आहात? अरे वा, अभिनंदन भाऊ. रवी कार्तिकच्या खांद्यावर हात दाबत बोला तसा कार्तिक भानावर आला. कार्तिक यांना सांग ना सोनोग्राफी करायला, मला बघायचं आहे. देवेनी त्याच्याकडे बघून प्रेमाने बोलले. हो ठीक आहे. कार्तिक बोलानं त्याने रवीकडे इशारा केला. ओके ओके, इथून 2 केबिन सोडून सोनोग्राफीची लॅब आहे, तिथं जाऊया आपण. रवी म्हणाला, नको, ती मशीन इथं आण, तिला रेस्ट करू दे. कार्तिक म्हणाला ना. रवीने डोळे विस्पारून कार्तिककडे पाहिलं. काय? त्या मशीनला चाकं असतील? तुला फक्त ढकलावं लागेल, कार्तिक वैतागून बोलला. रवी डोळे फिरवत बोलू लागला. मग कार्तिक तिथे पोहोचला आणि त्याने देवेनीचा हात धरला. देव, तू हे असं का केलंस? कार्तिकने काही राग घेऊन विचारलं. पण जास्त राग मात्र तो कंट्रोल करत होता. माहीत नाही काय झालेलं, थोडे डिप्रेशनमध्ये गेले होते. तुमच्या मॉम डॅडी काय विचार करत असतील म्हणून. देवेनी तोंड बारीक करून बोलली. दुसऱ्यांचा विचार करू नकोस, फक्त माझा विचार कर. हे सगळं माझ्यासाठी हृदयाला झटका आल्यासारखं होतं. कृपया पुन्हा असं करू नकोस. कार्तिक देवेनीचा हात हातात दाबून बोलला. त्याच्या पवित्र भावना तिच्या काळजापर्यंत जात होत्या. तिला वाईट वाटलं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आता रडू नकोस, तो तिच्या अश्रू पुसत बोलला. आणि त्याचवेळी रवी सोनोग्राफी मशीन ढकलत तेथं घेऊन आला. त्याच्यासोबत आलेले 2 पिऊन बाकीचं साहित्यानं मॉनिटर घेऊन आलेले. हुश आणली बाबा, रवी दम खात म्हणाला. आता तिला तपास, कार्तिक म्हणाला. हो हो, करतोय. रवी सेटअप लावत म्हणाला. 1 मिनिट रवी, तुला सोनोग्राफी कशी करतात हे माहिती आहे ना? कार्तिकने विचारलं. आणि रवीने रागा डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून डिग्री घेतली आहे, फुकट मिळत नाही. रवी नकारार्थी मान हलवत म्हणाला. न देवेनी जवळ आला. तू जातोस का थोडं बाहेर? रवीने कार्तिककडे पाहिलं. नाही, मी इथंच थांबणार. कार्तिक ठामपणे म्हणाला. हा, इथं असताना याच्याच बायकोला हात लावायचा? मारलं नाही म्हणजे बरं. रवीने डोक्याला हात लावा. मग लक्षात ठेव, मी डॉक्टर आहे. रवी उसना भाव खात म्हणाला. तुझ्याकडे नर्स असेल ना, तिला बोलाव. कार्तिक म्हणाला. अरेच्चा, मी विसरलं होतो, थांब. रवीने लगेच तिथल्या एका नर्सला बोलावलं. देवेनी थोडी वैतागून त्या दोघांना बघत होती. कधी त्यांचं संपेल याची वाट बघत होती. थोड्याच वेळात नर्सने देवेनीची साडी थोडी खाली करून त्यावर काहीतरी लावलं आणि मग मशीन ठेवलं. तसं स्क्रीनवर चित्र दिसू लागलं. कार्तिकने लगेच दुसरीकडे पाहिलं. कितीही प्रेम करत असला तरी मनात थोडाफार या सगळ्याचा राग होताच. आणि त्याला या बाळात काहीच इंटरेस्ट नव्हता. त्याच्यासाठी फक्त देवेनी महत्त्वाची होती आणि तिच्यासाठी तो तिथं होता. नाहीतर कधीच तो तिथून गेला असता. बाळ कुठे आहे? देवेनीच्या आवाजाने कार्तिकने स्वतःला सावरानं स्क्रीनकडे पाहिलं. रवी डोक्याने एक बोट घासत गोंधळून स्क्रीनकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. रवी, बाळ कुठे आहे? आता कार्तिकने विचारत तसं रवीने गडबडून एकदा देवेनीकडे तर एकदा कार्तिककडे पाहिलं. तुम्ही दोघांनी टेस्ट केली होती का? रवीने विचारलं. हो, कालच केली होती, देवेनीने उत्तर दिलं. रवी आता जास्तच गोंधळला, कारण त्याला पुढच्या स्क्रीनवर कुठेच बाळाचा नामोनिशाण दिसत नव्हता. त्याने कार्तिककडे पाहिलं. कार्तिक स्क्रीनकडे बघत होता. आता रवीला भीती वाटू लागली. आईला ही मिशन खराब झाली की काय, की माझी डिग्री गेली? रवीने टेन्शनमध्ये टेबलवरचा ग्लास उचलला आणि घटाघटा पाणी पिऊन टाकलं. सांगा ना, देवेनीने पुन्हा एकदा विचारलं. खरं तर मला वाटतं तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे, कारण ही प्रेग्नेंट नाही आहे. रवी घाबरताना कार्तिकपासून 2 पावलं दूर होत बोलला. काय? कार्तिकने उठून आश्चर्याने विचारलं. हो, म्हणजे ही सोनोग्राफी आहे
हाच एकमेव मार्ग आहे ज्याने 100% प्रेग्नन्सीची खात्री केली जाते. मला माफ करा, पण कदाचित काल तुम्ही जी टेस्ट केली त्याचे रिझल्ट चुकीचे आहेत. रवी आणखीन मागे पाऊल टाकत बोलला, कारण कार्तिकच्या चेहऱ्यावर क्षणात एक्सप्रेशन बदलत होते. तुला 100% खात्री आहे? कार्तिकने आनंदाने विचारलं. हो हो, माझ्याकडे डिग्री आहे गव्हर्नमेंट कॉलेजची. आई शपथ, रवी भीतीचा आऊंठा गिळत म्हणाला. कार्तिक पटकन पुढे झाला. तसं कार्तिक, हे माझं हॉस्पिटल आहे, मला मारू नको यार. रवी चेहऱ्यापुढे हात ठेवत बोलला आणि त्याच वेळी कार्तिकने त्याला मिठी मारली. रवी थोडा चकित झाला. त्याला वाटलं कदाचित कार्तिकला जास्त दुःख झालं. पण खूप खूप धन्यवाद रवी, तू तर माझं आयुष्यच बदलून टाकलं. कार्तिक इमोशनल होत बोलला. रवी डबल शॉक झाला. कार्तिक धन्यवाद बोलतोय खरंच? आणि ते हे एखाद्या वाईट बातमीसाठी? हा ठीक आहे ना? रवीने गोंधळून देवानीकडे पाहिलं. ती गालात हसत समाधानाने कार्तिककडे बघत होती. तिच्या डोळ्यातून आलेले अश्रू अजूनही गालावर दिसत होते, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते, हे ओळखून येत होतं. रवी जास्तच गोंधळला. कार्तिक, रवीने ललकारलं. तसं कार्तिक बाजूला झाला. त्याला पाहून रवीला विश्वास बसत नव्हता, कारण कार्तिक आज चक्क इमोशनल झालेला. रवीने डोळे उघड झाप करून पाहिलं, पण खरंच कार्तिकच्या चेहऱ्यावर भावना होत्या, त्याही दुःखातून आनंद झाल्याच्या. रवी तर पूर्ण चक्रावला. कार्तिक मात्र लगेच देवानीजवळ गेला आणि त्याने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. देव, आता सगळं काही ठीक आहे. तो तिच्या गालाला हात लावत हसून बोलला. मिस्टर सनकी सायको, विसरले वाटतं की हे जे खोटं खोटं बाळ होतं ते माझ्यावरच्या प्रेमात त्यांचंच आहे म्हणून त्यांनी पटवून दिलं होतं. देवानी गालात हसत त्याच्याकडे बघत होती. त्यांच्या चेहऱ्यावर लहान मुलाला जग जिंकल्याचा आनंद हवा असा आनंद दिसत होता. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो रवीकडे वळला. रवी, हिला चक्कर येत होती आणि तिला उलटी पण येत होती. तू तिला तपासशील का? कार्तिक बोलला. ओ हो, या रवी बोलला आणि त्याने देवानीला चेक केलं. मला वाटतं ती एकदम ठणठणीत आहे. रवी चेक करून झाल्यावर बोलला. ओके, मग तिचं रक्त तपासणीसाठी घे. कार्तिक विचार करत बोलला. इथं डॉक्टर कोण आहे? रवीने तोंड बारीक करून होकारार्थी मान हलवली आणि त्याने नर्सला इशारा केला. नर्स लगेच एखादी इंजेक्शन घेऊन आली. ते बघून देवाने तोंड वाकडं केलं. तिला इंजेक्शन आवडत नव्हतं. रिलॅक्स, काहीच होणार नाही. कार्तिक तिचं लक्ष वेधून घेत म्हणाला आणि त्याच वेळी रवी तिच्या हातात इंजेक्शन खुपसून रक्त ओढून घेतलं. देवानीने गच्च डोळे मिटून घेतले. रिपोर्ट्स उद्या येतील. रक्त घेऊन झाल्यावर रवी म्हणाला. कार्तिकने देवानीच्या केसातून हात फिरवला. तसं तिने डोळे उघडले. झालं. कार्तिक हसत म्हणाला. रवी, मी तुला एक मोठी पार्टी देईल. कार्तिक रवीकडे बघत बोलला. मी वाट बघतोय. रवी डोळे मिचकावत म्हणाला. मग तेथून कार्तिकने देवानीचा हात पकडला आणि बाहेर पडला. थोड्याच वेळात दोघं पण गाडीमध्ये होते. कार्तिकने गाडी सुरू केली. देवानीने त्याच्याकडे पाहिलं. कालपासून पडलेला त्याचा चेहरा पुन्हा एकदा तेजाने उजळून निघाला होता. पुन्हा एकदा पहिल्यासारखा आत्मविश्वासू आणि अहंकारी कार्तिक समोर दिसत होता आणि तिला हाच कार्तिक जास्त आवडत होता. नकळत तिच्या गालावर स्मित पसरलं. तिला त्याची थोडी गंमत करावीशी वाटली. तसं तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि त्याच्याकडे पाहिलं.